सध्या उमरगा शहरात भटकी जनावरे, परत भाजीवाले, अतिक्रमणं आणि रस्ता जास्तीत जास्त संकुचित होणे हे प्रकार सामान्य झालेले आहे. रस्त्यावरनं विद्यार्थ्यांना किंवा लहान मुलांना, म्हाताऱ्या माणसांना, महिलांना जाता येताना जो त्रास होतो तो त्याची तुलना कशाचीच करता येत नाही. म्हणजे इतका त्रास आहे. आम्ही सुद्धा जाताना आम्हाला बऱ्याचदा इथून चौरस्त्यापर्यंत जायचं असेल तर 10 वेळा सायरन वाजवावा लागतो. आणि एखादी ॲम्ब्युलन्स जात असेल किंवा एखादा तातडीने उपचार पाहिजे असलेला आजारी माणूस जर जाणार असेल तर त्याची शाश्वती नाही की तो वेळेत दवाखान्यात पोहोचेल. तर त्या दृष्टीने आम्ही मोहीम सुरू केलेली आहे. 295 BNS प्रमाणे आपण कारवायांना सुरुवात केली आहे. जे रस्त्याच्या कडेला गाडी लावत नाहीत, रस्त्याच्या मधोमध गाडी लावतात, वाहतुकीच्या नियमांचं कुठलंही पालन करत नाहीत, ज्यांच्याकडे लायसन्स नाही, कागदपत्र नाहीत, PUC नाही आणि इतर रहदारीच्या नियमांबाबत जे सतर्क नाहीत किंवा जे पाळतच नाहीत रहदारीचे नियम, तर त्यांच्यावर आम्ही आज कारवाई करत आहोत. त्या दृष्टीने आमची कारवाई सुरू झालेली आहे.